आयुष्यात चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी आहेत. चांगलं केलं तर चांगलंच होतं, वाईट केलं तर वाईट होतं. हा व्हिडिओ मी स्वतः काढला. इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवली होती. ती स्टोरी बघून कोणीतरी मला DM केला की आपण जर कचरा केला नाही तर यांना काम कसं मिळणार. बरं, मग आता एवढी चांगली भावना आहे तर घरात सुद्धा 4-4 दिवस कचरा करून ठेवा, म्हणजे घरातल्यांना ज्यांना काम नाहीये त्यांना पण काम मिळून जाईल, राईट? असो, बट मी एवढंच सांगेन की प्लीज जे कचरा करत असतील त्यांनी आपल्या बॅगमध्ये, पर्समध्ये एक प्लास्टिकची पिशवी ठेवा, काहीही ठेवा, त्याच्यामध्ये सगळा कचरा गोळा करा दिवसभराचा आणि नंतर डस्टबिन बॉक्समध्ये टाकून द्या. बस एवढंच करायचं आपल्याला. यातच आपला खूप मोठा हातभार आहे. बाय द वे, मी आणि मम्मी आलो तो बाहेर एका कामासाठी. सकाळ सकाळ ते काम कंप्लीट करून आम्ही आता घरी न जाता पहिले चाललोय डॉक्टरकडे. मम्मी पण खूप वैतागले आणि मी सुद्धा, कारण आमची भरपूर दिवस झाले एका कामासाठी धावपळ होते. डोळ्यांखाली डार्क सर्कल आले आणि गळा पण गेलाय कामात. मला हे कळत नाहीये मला औषधांनी फरक पडतोय की नाही, कारण माझा आवाज पण चेंज झालाय. तुम्ही डोळे बघताय, डोळे. बाबा, सेकंड टाइम डोस आणलाय तरी काहीच फरक नाही आम्हाला. शिट. अरे, माझी अवस्था बघ मी कशी वाटतेय. गणपती धोक्यात आहे. गणपती धोक्यात आहे भाऊ बोलतो. नाही, सिरियसली पूर्ण आवाज चेंज झालाय. नाकाने श्वास पण घेता येत नाहीये. AC सर्व्हिसिंगचं काम खूप टाईमपासून राहिलं होतं, ते आज कम्प्लीट झालं आणि 2 वर्षाची वॉरंटीसुद्धा वाढून घेतली. सो आता आम्ही थोडंसं खाण्यासाठी बाहेर आलो आहे, कारण मला गरमागरम सूप वगैरे प्यायचं होतं आणि थोडीशी इच्छा झाली. बाय द वे, मी काय कोल्ड्रिंक वगैरे नाही घेत आहे, त्याच्यामुळे घसा खराब होण्याचा प्रश्न नाही आहे. ते भाऊनी घेतले त्याच्यासाठी. देणार नाही एकच काढू नको. कसं आहे, सगळं हाफ हाफ घेतलं होतं तरी पण माझ्याने ते फिनिश नाही झालं, त्याच्यामुळे पार्सल करून घेतलं. आणि भाऊ बघा काय करतोय, भेळ बनवले त्यांनी, सगळी भेळ. भाऊला काही दिवसानंतर कोकणात गणपतीसाठी जायचं आहे, त्यासाठी इकडे ना त्याची तयारी करतोय. बट तो मस्त आराम फरमावतोय. मम्मी त्याची सगळी तयारी करून देते. म्हणजे बघताय तुम्ही, एवढे सगळे कपडे काढलेत आणि ते पॅक मला स्वामी चिन्ह स्वामी वेणुगोपाल अय्यर. हा, म्हणजे एवढा सगळा ढीक काढलेलाच आहे, मम्मीला काढायला लावलेलाच आहे. तो सगळ्या छोट्या बॅगमध्ये भरायचा आहे. आता सगळे कपडे सेपरेट सेपरेट भरायचे आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे. चलो, तेरे लिए कुछ भी, तू भी क्या याद रखेगा. हे पाहिजे. कपडे काढणं हा मोठा टास्क नाहीये. छोट्याशा बॅगेत कपडे अरेंज करून ठेवणं हा मोठा टास्क आहे आणि तो टास्क मला मिळाला आहे. लेट सी. आता ते आपण बघतो रील बिलमध्ये ते फोल्ड करून कपड्यांच्या घड्या भरतात, तसं ट्राय करते. आय विल ट्राय. लेट सी. सगळे कपडे राऊंडमध्ये फोल्ड करून ठेवलेत बॅगमध्ये, तर ते आरामात मावलेत. पण अजून काही कपडे बाकी आहेत. बघूया ओव्हरऑल काय होतंय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.